जय शिवराय. मी ब्लॉगर तेजू आज आत्ता आहे ब्रह्मगिरी पर्वताच्या वाटेकडे जाणाऱ्या मार्गावरती. माझ्या मागे बघा तुम्हाला दिसतंय गंगाद्वाराकडे जाणारे पायवाट, म्हणजे जिथे गोदावरी नदीचा उगम झालाय त्या जन्मस्थानी आपल्याला जायचंय. तर त्याच्या वाटेवरतीच मी आहे आणि सुरुवातीला बघा आपल्याला इथे अशा प्रकारची शिळा म्हणजे दगड, असा एक मोठा दगड पाहायला मिळतो. त्याच्या मागे एक पौराणिक कथा आहे, ते आपण पाहूयात. तर बघा खूप मोठ्या आकाराचा इथे दगड आपल्याला पाहायला मिळतो, ज्याला अनबन शिळा असं म्हणतात. तर याच्या मागची कथा ही अशी होती की या दगडावरती, या शिळेवरती एका वेळी कितीही साधू बसले तरी 3-4 लोकांची जागा ही कायम उरलेली असते. मग त्याच्यामध्ये कितीही ऍड होऊ देत किंवा कितीही साधू अजून वाढू देत, तरी पण नेहमी 3 ते 4 लोकांची जागा ही शिल्लक असते बसण्यासाठी. अशा प्रकारची कथा ह्या शिळेमागे. आणि त्याचं काम बघा आता चालू आहे. चारी बाजूला छान त्याच्या बांधणी चालू आहे. म्हणजे एखाद्या मंदिराचं स्ट्रक्चर ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे याला आकार देण्याचं काम चालू आहे. त्याहूनही आपल्या लक्षात येते की याच्या मागे नक्कीच काहीतरी जी कथा आहे किंवा जी गोष्ट आहे ती त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे, म्हणून हे एवढं सगळं केलं जात आहे, जे आपल्याला तुम्ही याच्या नंतर आलं तर तुम्हाला बघायला मिळेल.